हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं या लेक्चरमध्ये स्वागत. आता आपण या लॉजिक टॉपिकमध्ये मॅथमॅटिकल लॉजिक या रिझनिंग टॉपिकमध्ये आपण जो सिलेबसचा जर रिव्ह्यू घेतला तर स्टेटमेंट, त्याची ट्रूथ व्हॅल्यू, त्याच्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट आपण बघितलेली होती. त्याचे एकूण हे 5 प्रकार पडतात: कंजंक्शन, डिजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन. तर आपण कंजंक्शन म्हणजे काय हे सविस्तर बघितलेलं होतं आणि त्याचं ट्रूथ टेबल सुद्धा पाहिलेलं होतं. 2 स्टेटमेंट असे असतील तर त्याच्यामध्ये अँड जोडलेलं असताना हे जे चिन्ह आहे त्याला अँड असं म्हणतात. अशा प्रकारच्या मध्ये कंजंक्शन बघितलेलं होतं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा. आता डिसजंक्शन म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. व्हॉट इज मॅट डिसजंक्शन? इफ द टू स्टेटमेंट्स जॉईन बाय द वर्ड ऑर, पी क्यू दे आर जॉईन बाय द वर्ड ऑर. हे जे सिम्बॉल आहे त्याला ऑर असं म्हणतात. इंग्लिशमधील फी सारखं वाटतंय पण त्याला ऑर असं म्हणतात. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं व्हॉट इज मीन बाय इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनला दुसरं नाव आहे कंडिशनल स्टेटमेंट. बघा, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफ आणि देन या स्वरूपातली वाक्य असतात. आणि म्हणजे थोडक्यात इफ डॅश देन अगेन डॅश, हे आपण असं लिहूया पी क्यू आणि त्याच्यामध्ये सिंगल इम्प्लाइज, पी इम्प्लाइज विथ क्यू. हे इम्प्लिकेशनमध्ये मोडतं किंवा कंडिशनलमध्ये मोडतं. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे हे सुद्धा आपण बघितलेली होती. तुम्हाला माहिती आहे ह्याचं ट्रूथ टेबल ज्यावेळेस आपण तयार केलं तर त्यामध्ये हे स्टेटमेंट टी असेल, क्यू हे फॉल्स असेल तर त्याचा रिझल्ट ऑलवेज एफ. बाकीच्या कंडिशनमध्ये त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू टी असं असतात. आता आपण बघणार आहे डबल इम्प्लिकेशन किंवा त्याला दुसरं नाव आहे बाय कंडिशनल. आता म्हणजे हा जो चौथा प्रकार आहे हे आपण आता बघणार आहे व्हॉट इज मीन बाय डबल इम्प्लिकेशन. मी इथं लिहितो डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन किंवा त्याला दुसरं नाव आहे बाय कंडिशनल. बाय हे दुसरं नाव आहे. आता याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. सिंगल इम्प्लिकेशनचे इथे प्रकार बघितले. समजा लेट पी इज एनी स्टेटमेंट, क्यू इज अगेन एनी स्टेटमेंट, then the symbolic form is डबल इम्प्लिकेशन आपण बघतोय. तर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण म्हणूया सिम्बॉलिक फॉर्म हे असं असतं. इथं एखादं स्टेटमेंट, इथं इफ अँड ओनली इफ आणि पुढं डॅश अशा प्रकारची वेगळी वाक्य असतात. हा जो पहिला जो प्रकार आहे तिथं पी लिहूया. दुसरा जो प्रकार आहे तिथं क्यू लिहूया. मग थोडक्यात पी इथं क्यू आणि हे इफ अँड ओनली इफ हे आपण असं लिहितात आय डबल एफ. आय डबल एफ इज जस्ट शॉर्ट फॉर्म ऑफ इफ अँड ओनली इफ. आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असे दोन्ही बाजूला एरो दाखवायचे आणि त्याचं रिडिंग करायचं पी इफ अँड ओनली इफ. आता हे वाक्य असं काय आहे तर हे समजण्यासाठी जरा बघा मी काय करतो, इथं हा जो एरो आहे तिथं बोट ठेवतो. आपल्याला दिसतंय पी इम्प्लाइज क्यू. जर इथं बोट ठेवलं तर आपल्याला दिसतंय पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू बरोबर आहे. आणि जर इथं बोट ठेवलं
तर क्यू इम्प्लाइज पी असं दिसतंय. त्यामुळं क्यू इम्प्लाइज पी हे दोन्हीही अर्थ यामध्ये दडलेत. म्हणजे इथं दोन्ही अर्थ म्हणजे अँड येणार आहे. त्यामुळे मी ते अँडचं सिम्बॉल इथं वापरतो. आता बघा डिटेल्स सांगून झालेलं आहे. व्हॉट इज बाय डबल इम्प्लाइज. डबल इम्प्लाइज म्हणजे बघा पी डबल इम्प्लाइज क्यू. याचा अर्थ असा पी इम्प्लाइज विथ क्यू अँड क्यू इम्प्लाइज विथ पी. आता मी काय करतो इथं हात ठेवतो. हा जी पहिली ब्रॅकेट आहे या पहिली ब्रॅकेट जरा इथं बघा बरं. इम्प्लिकेशन मध्ये प्रकार मिळतोय हा. म्हणजे पहिली ब्रॅकेट सिंगल ॲरो दाखवलाय, इट इज अ इम्प्लिकेशन. दुसरी ब्रॅकेट बघा पुन्हा एक सिंगल ॲरो दाखवलाय म्हणून अजून एक इम्प्लिकेशन. हे एक इम्प्लिकेशन आणि हे एक इम्प्लिकेशन. टू इम्प्लिकेशन्स आर जॉईन्ड बाय अँड. म्हणजे बघा बरं अँड कुठं असतं कंजंक्शन. म्हणजे इट इज अ कंजंक्शन ऑफ टू इम्प्लिकेशन्स. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज सी. यालाच म्हटलं जातं डबल इम्प्लिकेशन. इथं आपण डबल नाव दिलंय. इम्प्लिकेशनचा प्रकार हा वरचा आहे. इथं 2 वेळा इम्प्लिकेशन. सगळ्यात लक्षात आलं. ओके. तर अशा रीतीनं पी डबल इम्प्लाइज क्यू याचा अर्थ हा मी सांगितलेला आहे. आता अजून एक डिटेलमध्ये बघूया की याच्यामध्ये पी डबल इम्प्लाइज क्यू ह्याचा अजून एक अर्थ काय. आता मी तुम्हाला सांगितलं असा ॲरो घेतला म्हणजे इथं बोट ठेवूया. दिसतंय आपल्याला पी इम्प्लाइज विथ क्यू. म्हणजे पी इम्प्लाइज विथ क्यू अँड इथं आता बोट ठेवलं तर क्यू इम्प्लाइज विथ पी. इथं मी सांगितलेच. आता हे सर्वात महत्वाचा पार्ट आहे बघा. ह्याचा अर्थ हा सगळा आहे. एखादं स्टेटमेंट या स्वरूपात आहे म्हणजे या स्वरूपात असेल किंवा या स्वरूपात असेल तर असं लिहिता येतं असं मी सांगितलेलं आहे. हे अजून सोप्या एक शब्दात मी सांगणार आहे. आता त्यासाठी बघा मी पुन्हा आपण पी आणि क्यूचा विचार करूया. बघा इथं मी घेऊया पी आणि क्यूच्या बाबतीत असं लिहितो. सातारा इज इन महाराष्ट्र. इथं 2 + 2 = 4 हे क्यू स्टेटमेंट झालं. पहिलं स्टेटमेंट पी, दुसरं स्टेटमेंट क्यू. आता हे डबल इम्प्लाइज न दर्शवायचं आपल्याला माहित आहे. डबल इम्प्लाइज असं दर्शवलं जातं बरोबर आहे. म्हणजेच ह्याचाच अर्थ मी आता सांगितलेला आहे की पी इम्प्लाइज विथ क्यू अँड क्यू इम्प्लाइज विथ. हे जे सिम्बॉलिक फॉर्म आहे या दोन्हीतून निघणारा अर्थ समान आहे. आता मी प्रथम ह्याचा अर्थ लिहितो. काय बघा इथं हे प्रथम मी लिहितो पी इम्प्लाइज विथ क्यू. ही सगळी ब्रॅकेट इथे घेतल्या अँड इथं क्यू इम्प्लाइज विथ पी इज इक्विव्हॅलन्स विथ पी डबल इम्प्लाइज विथ क्यू. आता सर्वात महत्वाचा पॉइंट आपण इथं बघतोय. नाव सी हियर. Just start with here. P implies with Q. Here the symbol is implies. We are using just implies. Implies means start with if. P च्या जागेवर हे भरूया if. If P म्हणजे काय सातारा इज इन महाराष्ट्र. If सातारा is in Maharashtra. If Satara is in Maharashtra, then काय लिहिलं इथं क्यू आहे. क्यू म्हणजे 2 + 2 = 4. देन 2 + 2 = 4 बरोबर आहे. आणि पुढे काय शब्द वापरला अँड क्यू इम्प्लाइज विथ पी. आता क्यू म्हणूया. क्यू इथं आपल्याला माहिती आहे हा अँड 2 + 2 = 4 अँड सॉरी इथं इफ वापरलं पाहिजे. If
2 plus 2 equal to 4. Then what? P लिहिलंय. Satara is in Maharashtra. बघा हे वाक्य 1 2 3 स्टेटमेंट झालं. इफ सातारा इज इन महाराष्ट्र देन 2 plus 2 equal to 4. आणि उलट या अँड इफ 2 plus 2 equal to 4 देन सातारा इज इन महाराष्ट्र. हे सेंटेन्स मोठे आहेत, दोन सेंटेन्स वेगळ्या तयार झाल्या. पुन्हा एकदा बघा. इफ सातारा इज इन महाराष्ट्र देन 2 plus 2 equal to 4. आणि उलट या आता देन अँड इफ. बघा इफ सातारा इज इन महाराष्ट्र देन 2 plus 2 equal to 4 अँड इफ 2 plus 2 equal to 4 देन सातारा इज इन महाराष्ट्र. एवढा अर्थ आहे. हे एवढं सांगण्यापेक्षा थोडक्यात अर्थ इथं दाखवलाय बघा. या सगळ्याचा अर्थ तो इथं धरलाय. म्हणजे पहिल्यांदा पी लिहा, क्यू लिहा, मध्ये इम्प्लाइज पी सुरुवात आहे. म्हणजेच दॅट इज हे जे एवढं वाक्य लिहिण्यापेक्षा आपण असंच म्हणूया. सातारा इज इन महाराष्ट्र इफ अँड ओनली इफ. बघा हा सिंबल वापरतोय क्यू. 2 plus 2 equal to 4. विद्यार्थी मित्र, हे सर्वात सिंपलेस्ट फॉर्म झालं. काही लोक आपलं मत अनेक एकच घटना वेगळ्या पद्धतीनं मांडतात किंवा त्यांना म्हणायचं असतं एक, पण सांगण्यामध्ये त्यांची कमी वाक्यामध्ये सिंपलेस्ट फॉर्ममध्ये लिहित नाही. तीच घटना सविस्तर सांगतात, पण त्याचा कन्क्लुजन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण कमी शब्दामध्ये एखादा सेंटेन्स तयार करतो. तसंच आहे. जर सातारा महाराष्ट्रात असेल तर 2 2 4 आणि जर 2 2 4 असेल तर सातारा इज इन महाराष्ट्र. एवढं सांगण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो. सातारा इफ नाही सुरुवात करायची. सातारा इज इन महाराष्ट्र इफ अँड ओनली इफ 2 plus 2 equal to 4. अशा रीतीनं आपण आतापर्यंत डबल इम्प्लाइज म्हणजे काय ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण काय करूया, त्याचा ट्रुथ टेबल कसं असतं ते बघूया. आता ट्रुथ टेबल फॉर इम्प्लिकेशन काय बघणार आहे आपण आता. ट्रुथ टेबल फॉर इम्प्लिकेशन. त्यासाठी बघा आपल्याला माहिती आहे की प्रथम पी लिहूया, नंतर क्यू लिहूया, नंतर पी डबल इम्प्लाइज विथ क्यू. स्टेटमेंट एकूण स्टेटमेंट आपल्याजवळ आहेत 2. कोणती कोणती? पी आणि क्यू. 2 अक्षर असली तर आपल्याला माहिती आहे पॉसिबिलिटी 1 2 3 अँड हियर 4. 2 वेळा टी 2 times टी इथं एफ 2 वेळा एफ टी एफ टी एफ. आता हे तुम्हाला सेम टेक्निक जे आपण इथं वापरलंय इम्प्लिकेशनला वापरलंय इथेही तेच. आता डबल इम्प्लायचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. इथं हात ठेवला तर पी इम्प्लाइज क्यू. बघा इम्प्लाइज करते पी इम्प्लाइज क्यू की जे इथं बघितलंय काय होतं. टी एफ असताना एफ ते पहिल्यांदा भरूया. टी एफ असताना एफ. बघा की जे आपण कुठं बघितलं इथं, पण नावातच आहे डबल इम्प्लाइज. आता सिंगल इम्प्लाइजचा रूल वापरला. अजून आता मी काय करतो इथं हात ठेवतो. क्यू इम्प्लाइज एफ मग पुन्हा इम्प्लाइजचा रूल. टी एफ असताना बघा टी एफ असताना एफ. आता इकडून वाचा टी एफ असताना एफ आणि रिकाम्यात राहिलेल्या जागे टी लिहूया. हे टेक्निकल पॉइंट झाले. पण तुम्ही लक्षात कसं ठेवा. इथं मी स्टार करतो, इथं स्टार करतो. आता बघा बरं इथं स्टार करतोय म्हणजे काय केलं इथं टिक करतो, इथं टिक करतो. इथं टी आहे, इथं टी आहे म्हणजे रिझल्ट टी. पी आणि क्यू समान दिसतंय ना, रिझल्ट टी. इथं एफ आहे, इथं समान दिसतंय ना म्हणून टी. म्हणजे 2 वेळा टी किंवा 2 वेळा एफ सेम व्हॅल्यूज रिपीट्स. म्हणजे इथं डबल इम्प्लाइज लिहूया, इथं डबल इम्प्लाइज लिहूया. अशासाठी तुम्ही काय म्हणा टी. हे टेक्निक 2 वेळा टी असताना टी किंवा 2 वेळा एफ असताना टी. अदरवाइज फॉल्स. या बाकीच्या ठिकाणी काय फॉल्स. अशा रीतीनं हे ट्रुथ व्हॅल्यू या पद्धतीनं ठरवायच्या आहेत. आता काय करूया की कोणतं एक्झाम्पल या स्वरूपात बसवता येईल त्याच्याविषयी बघूया. तर तुम्ही काय करा, ह्या पीच्या जागेवर कोणतंही स्टेटमेंट घ्या.
आता स्टेटमेंटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. या जागेवर कोणतंही स्टेटमेंट घ्या आणि त्याच्यामध्ये इफ अँड ओनली इफ असेल तर या पद्धतीने आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू शोधता येतील. आता आपण असं करूया, ट्रूथ व्हॅल्यू आपण शोधूया. मी एक एक्झाम्पल घेतो, तुम्हाला पटकन सांगता येणार आहे. बघा, 2 + 2 = 4 if and only if 10 × 2 = 20. जरा बघा बरं, 2 + 2 = 4, 2 आणि 2 किती? 4, की ज्याला ट्रूथ व्हॅल्यू टी आली. इफ अँड ओनली इफ म्हणजे असं डबल एरो वापरा. 10 2 10 × 2 20, हेवी माहित आहे ट्रूथ व्हॅल्यू टी. आता बघा, टी डबल इम्प्लायचा रूल काय बघा, टी इट इज टी आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आली टी. एक्झामला या पद्धतीने प्रश्न असतो, फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ होल दी स्टेटमेंट, आणि याच्या ट्रूथ व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही हे टेक्निक वापरा की पहिलं स्टेटमेंट काय, ट्रू आहे का फॉल्स आहे, अर्थातच टी. इथलं ट्रू आहे का फॉल्स आहे, अर्थातच इथं काय टी. म्हणून ह्याचं उत्तर काय आहे, या चार्ट तुम्हाला उपयोगी पडणार आहे की ज्याचं उत्तर तुम्ही टी म्हणणार आहे. आता मी हे पहिल्या सारखी दिलं. आता मी काय करतो, दुसऱ्याचा अर्थ बघा बरं. कोणतंही स्टेटमेंट घ्या. आता पहिलं काय घ्या, टी घ्या, ट्रूथ घ्या, दुसरं फॉल्स. हे बघा, 2 + 2 4. आता मी 10 × इथं काहीतरी लिहितो 0. बघा बरं, पहिलं स्टेटमेंट टी, दुसरं मात्र 10 × 2 0 असतं का, नाही. 10 × 2 20 असायला पाहिजे, पण मी लिहिलंय काय 0. याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे एफ. हा चार्ट काय सांगतोय, पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, रिझल्ट इज फॉल्स, आणि याच्यातून निघणारा अर्थ एफ. म्हणजे हे जे काय स्टेटमेंट दिलंय दोन्हीच्या मध्ये इफ अँड ओनली इफ आहे, बाय कंडिशनल आहे, डबल इम्प्लिकेशन आहे, म्हणून ह्याचं ट्रूथ व्हॅल्यू काय, सगळ्याची ट्रूथ व्हॅल्यू झाली एफ बिकॉज ऑफ युझिंग रो नंबर सेकंड. नाउ जस्ट टेक द थर्ड एक्झाम्पल, third row. First statement should be false and second one is true. 2 + 2, just I am taking 10. 2 + 2 10, which is wrong one. Truth value is f. Same implies, double implies here. 10 × 2 20 I am writing here, which is true. And now see here, first statement is f, last is t, ft, result is f, and this is our truth value. This is the truth value of whole this statement. Now it remains to find the truth value of last one. Take first is false, last is also false. Means what, 10 + 2 2 + 2 10, की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. इफ अँड ओनली इफ इथं सुद्धा फॉल्स घेऊया. 10 × 2 मी मुद्दाम 2 लिहितो की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असेल. बघा बरं, दोन्ही फॉल्स आहेत. दोन्ही फॉल्स असताना इथं ट्रूथ व्हॅल्यू काय लिहायची आहे, टी. हे तुम्हाला समजण्यासाठी मी एक्झाम्पल घेतलेले आहेत. तर तुम्ही काय करायचंय की यावर आधारित असणाऱ्या सीबीएसईचं टेक्स्टबुक असेल, स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक असेल, तर काय करा, या टाईपचं एक्झाम्पल घेताना या पीच्या जागेवर कोणतंही स्टेटमेंट घ्या, इथं कोणतंही स्टेटमेंट घ्या आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू या चार्टनुसार शोधता येतील. दोन्ही ट्रू असेल रिझल्ट टी, दोन्ही फॉल्स असेल रिझल्ट टी. पहिलं ट्रू नंतर फॉल्स रिझल्ट एफ, पहिलं फॉल्स नंतर टी रिझल्ट फॉल्स. अशा रीतीने आपण डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला आहे, त्याचं ट्रूथ टेबल सुद्धा बघितलं आहे. आता कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आता आपण कंजंक्शन बघितलं, डिजंक्शन बघितलं, इम्प्लिकेशन सुद्धा बघितला, डबल इम्प्लिकेशन सुद्धा बघितलेला आहे. जेईसाठी सीईटीसाठी महत्त्वाचा एक पॉईंट असतो की एखादं स्टेटमेंट देतात आणि एबीसीडी ऑप्शनमध्ये उत्तर असतात. फॉर एक्झाम्पल बघा, पी इम्प्लाइज क्यू अँड विथ क्यू इम्प्लाइज पी, व्हॉट इज इट्स इक्विव्हॅलन्स, आणि एबीसीडी ऑप्शन्समध्ये वेगवेगळी उत्तर असतात की आन्सर दिलेले असतात. आता विचार करा, बारकाईने समजून घ्या, दोन्हीच्या मध्ये अँड आहे, पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू इम्प्लाइज पी पुढे लिहिले, म्हणजे दिस इज जस्ट कॉम्बिनेशन, म्हणजे ह्याच प्रकार झाला आणि याला उत्तर येणार आहे पी डबल इम्प्लाइज विथ क्यू.
हे तुमच्या ABCD ऑप्शनमध्ये जिथं कुठं असेल ते करेक्ट उत्तर तुम्हाला समजलं पाहिजे. हे दिस इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आता आपण बघणार आहे शेवटचा प्रकार, लास्ट पार्ट ऑफ दिस स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंटचा शेवटचा प्रकार बघा बरं, निगेशन. इट इज व्हेरी सिंपल टू वन. निगेशनचं एखाद काढायचं असेल तर सिंपली नॉट हा शब्द वापरून काढलं जातं किंवा त्याला असं वापरतात, याला निगेशन सिम्बॉल असं म्हणतात. म्हणजे बघा, कुठलंही एखादं वाक्य असेल इथं, एनी स्टेटमेंट, तर त्याचं निगेशन करायचं असेल तर असं लिहिलं जातं. आणि एका तिथं फक्त नॉट वापरा. काय वापरायचं आहे? नॉट म्हणून वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल, सन rises in the east. Sun rises in the east. सूर्य पूर्वेला उगवतो. हे झालं. तर याचं निगेशन काय? काय निगेशनचा अर्थ सांगितलाय? फक्त नॉट वापरा. आता मी काय करणार आहे, याला या सगळ्या स्टेटमेंटला पी म्हणा. काय म्हणणार आहे स्टेटमेंट? पी. सन रायजेस इन द ईस्ट. रायजेस इन द ईस्ट. आणि त्याचं निगेशन असं लिहा, निगेशन ऑफ पी. मग निगेशन ऑफ पी किंवा नॉट पी कसं म्हटलं जातं? सन डज नॉट रायजेस इन द ईस्ट. सन डज नॉट रायजेस इन द ईस्ट. इथं तुम्हाला नॉट हा शब्द दिसला पाहिजे, म्हणजे हे निगेशन झालं. हे अजून एका प्रकारे लिहिता येतं. इट इज फॉल्स दॅट असा शब्द वापरायचा बघा. इट इज फॉल्स दॅट. आणि हे हाय असं वाक्याला सन रायजेस इन द ईस्ट असं म्हणा. किंवा इट इज नॉट ट्रू दॅट. इट इज नॉट ट्रू दॅट. हे आहे असं हे वाक्य आहे जे ना, ते आहे असं या ठिकाणी म्हणा. म्हणजेच निगेशन काढण्यासाठी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही नॉट वापरलं तरी चालेल, किंवा ज्यांना अवघड वाटत असेल तर इट इज फॉल्स दॅट असं म्हणा. पुढचं आहे तसं लिहा. इट इज नॉट द ट्रू दॅट. म्हणजे एखाद्यानं कुठलं एखादं स्टेटमेंट विचारलं, व्हॉट इज द निगेशन ऑफ दिस, जस्ट यूज द वर्ड नॉट. किंवा इट इज फॉल्स दॅट, राईट ॲज इट इज. इट इज नॉट ट्रू दॅट, राईट ॲज इट इज. अशा रीतीनं या लॉजिक टॉपिकमधील आपण कंपाऊंड स्टेटमेंट हा जो टाईप आहे, हे सगळे प्रकार त्याचं मिनिंग बघितलं, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू बघितल्या, आणि विथ देअर एक्झाम्पल्स. आता ही जी एक्झाम्पल्स घेतलीत, या टाईपचे अनेक एक्झाम्पल्स तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये असतील. तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून किंवा प्रॅक्टिससाठी ते तुम्ही योग्य पद्धतीने वापरा. त्याचे आन्सर काढायचा प्रयत्न करा. तुम्हाला निश्चितच ह्याचा फायदा होईल. याच्यानंतर हा ट्रूथ टेबल झाल्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, हे सर्वात महत्त्वाचं पार्ट जो आहे, इम्प्लिकेशन, सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यावर बोर्डला 3 मार्क्सचे एक्झाम्पल असतात. त्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंटचं वेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन करतात. एखादं स्टेटमेंट इफ देन स्वरूपातलं असेल तर त्याचं कॉन्व्हर्स कसं करायचं, इनव्हर्स कसं करायचं, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसं करायचं, हे आपण नंतरच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. धन्यवाद.